आमचं आवरलेलं आहे. आज आम्हाला काय करायचंय, या पाहुणे बाईला नेऊन सोडायचंय आणि लगेच वापस येणार. सिल्लोडला आज आमचा बसता आहे, तर लगेच आता तिला नेऊन सोडायचं. माझ्या भावाचं आहे, त्यांना माहिती माझ्या भावाचं लग्न म्हणून. आपलं लग्न झालेलं आहे, आता आम्ही जाणार आहे. चला चलो हम जा रे. सॉक्स काय आता मी घालून देऊ? चला हम जा रे. आता वेरूळहून आल्यावर आम्हाला वापस सिल्लोडला जाणे. पाहुणेला डिक्कीतून काढायचं लगेच पॅकाचं आहे. आता यांनी आणलेली गाडी. आता आम्ही दोघी तर मस्त आवरून बसलो. आता हे गाडी घेऊन आलेले, पण यांचं मध्येच काम निघालं. पहिले काही गाडी पुसून घेतली नाही, आता पुसाचं काम चालू आहे. हे बघा कसे पुसू लागले. बापरे, बघा कशी पुसता आले. बाप चकचक गाडी पुसताय. आणि मी तर उलटच करून देणार आहे गाडीत, मग काय करशाल. आता पुसू लागले. आता लगेच आम्हाला जायचं आहे. पहिले आम्हाला आता वेरूळला जायचं. वेरूळला लोक लगेच माझ्या भावाचा बसता आहे, मग वापस तिकडे जायचं. हे बघा सगळे वाटी लावू लागले आमच्या पाहुणीबाईला. पाहुणीबाई बघा कशी खुश आहे जाण्यासाठी. ना माझं अजून लावायचं. एकदा सीट बेल्ट वगैरे लावून घेते आणि लगेच चलो बाय बाय. आता आम्ही डायरेक्ट भेटू वेरूळला. अरे थांबा थांबा, पहिले गाणं लावा मस्तपैकी डीजे सॉन्ग. चलो आता मस्तपैकी डीजे सॉन्ग लावताय. आता मम्मी त्यांचं झालेलं ते चालले घरात. आम्ही निघालो. चलो हम जा रे. आम्ही आता पोहोचलो बरं मामाच्या घरी. तर आलो आपण डायरेक्ट मामाच्या दुकानात. त्यामुळे आम्ही इथून ओळख जातो ना. आता मागच्या ब्लॉगमध्ये होते आपल्या. आम्हाला जायचंय, हे मामाचं दुकान आहे आपलं, साई रामकृष्ण सेवा केंद्र. तर आपण आलोय बरं का आपल्या मामाच्या दुकानामध्ये. मामाचं दुकान वगैरे पाहिलं. दुकान एकदम खतरनाक आहे. चला आता मामाला भेटू देतो तुम्हाला. हे आपले मामा आहे. हे मामा मामी याला तुम्ही ओळखत असेल, कालच्या ब्लॉगमध्ये होते आपल्या. हा मामाचा मुलगा आहे. यांचं इथं दुकान कुठं दुकान आहे आपण सांग बरं का. वेरूळ, पत्ता सांगा पूर्ण. वेरूळ तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. इथं आपलं शॉप आहे. रोड कोणता आहे? कसा खेडा रोड. बर, एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या मामाच्या दुकानाला. सांगा रे कोणतं काम आहे तर. आपल्याकडे RM ड्रिप आणि नेटाफिम ड्रिपचं काम आहे. दोन्ही कंपनीचं आपल्याकडे डीलरशिप आहे. ओके, चाललोय आम्ही आता घरी, कारण आम्हाला जायचं जयचं भावाचं हे न बसताय ना, तिकडे जायचं आम्हाला आता. त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता सिल्लोडला. चला आता मामाची मुलं सोडून दिली इथं, आम्ही चाललो आता सिल्लोडला डायरेक्टली. हे आपल्या मामाचं दुकान आहे बरं का. आता आलोय आम्ही मामाच्या घरी. आता मामाच्या मुलाने आम्हाला कोण आणले. आता आम्ही कोण खातोय, कारण की उलट्यामुळे मी दुसरं काही जेवण वगैरे करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी कोण आणले. आता आम्हाला वापस जायचं सिल्लोडला. आता लगेच खाऊन घेतो आणि चाललो. चलो चला आम्ही चाललो बरं का आता. चला, रस्ता कुठे रे आपला, खाली जायचे बरं. मी का सांगायला लहान बाळे. चला आम्ही चाललो आता. आता नॉन स्टॉप आम्ही सिल्लोडला. आता काय आम्ही घरी जाणार नाही, डायरेक्ट आता वेळून डायरेक्ट सिल्लोडला जाणार आहे. आपल्या मामाची लॉजिंग, खाली लॉजिंग, वर घर आहे, खाली लॉजिंग आहे. फायनली आता मामाच्या घरून निघायचा टाइम झालेला आमचा. आम्ही आता बसलोय गाडीत. यांचं मामाच्या मुलाचं बोलायचं काम चालू आहे, दोघांचं गप्पा मारताय. आणि लगेच आम्हाला निघलो की आम्हाला आता सिल्लोडला जायचंय बस्ता फाडायला. चला आता हे बाय बाय करताना बाय बाय करून घेतलं. चाललो आम्ही. चलो फायनली आता आम्ही पोहोचलोय दुकानात. आता मस्तपैकी नवरीच्या साड्या वगैरे घेतल्या आम्ही. आता लगेच जातो आम्ही नवरदेवाचा बस्ता घ्यायला वापस. नवरीच्या साड्या छान बसल्या, पण मला म्हणजे खूप आवडलेल्या साड्या. पण मी पण घेऊन टाकलं बरं, एक सोडून 2 साड्या घेतल्या मी पण. चला
चला बा आता नवरदेवचे कपडे तर घ्यायचे बाकी नवरीचे घेतले साडीमध्ये हे पाहिजे देईन पण मागच्याची हे येडं हात बी देऊ लागेल रे मला. बरोबर ला चला मी चालू आता कुठे आहे दुसरं कोण जायचं आपलं कोणतरी कुठं आहे आपल्याला यार जायचं कुठे आहे बरं बरं चला आम्ही चालू तुझ्या दुकानामध्ये हे आपला भाषा आहे डुगू शेठ फायनली आम्ही आता नवरदेवचा बसचा फाडण्यासाठी आलो. आता प्रॉब्लेम हा झाला की तर म्हणजे दुकानाचं नाव नाही घेत मी, पण आम्हाला म्हणजे कपडेच भेटले नाही व्यवस्थित. आता नवरदेवचे कपडे व्यवस्थित तर भेटायला पाहिजे ना. नवरदेव आता म्हणजे किती नाही काही तर 3-4 ड्रेस तर घेताच नवरदेवचे. ते एक पण ड्रेस व्यवस्थित भेटला नाही. आम्ही म्हणजे बघितले पण एक पण छान भेटला नाही. त्याच्यामुळं आता काय करतो आम्ही फायनली आता म्हणजे त्यांचा रिस्पॉन्सच देत नव्हते. त्याच्यामुळे मग आम्हाला आता इथून जावं लागतंय. आम्ही आता डायरेक्ट दुसरीकडे घेणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आता विशेष बंद केला आणि इथून फक्त आम्हाला 2-3 ड्रेस दाखवले त्यांनी, जास्तच नाही. फक्त 2-3 दाखवले, ते पण आम्हाला आवडले नाही. आम्ही तिथंच विषय बंद केला आणि आम्ही डायरेक्ट संभाजीनगरला बसता पाडण्यासाठी जाणार आहोत. आज झालं तर आज जाणार आहे कारण की टाइम भरपूर झालेला आहे. चला भूक लागली होती जेवण करून घेतलं इकडे खाऊन घेतली राहून काही माहिती पाहिजे चला बा आता इथून निघलो बरं का आपण आता चाललोय आम्ही थेट घरी. आता मी आमच्या बहिणीच्या घरी थांबलो होतो आतापर्यंत. आता बहिणीला भेटलो वगैरे त्यांच्याकडे चहा वगैरे घेतली. आता चाललोय आम्ही घरी. जयश्री बसते आता गाडीमध्ये. पण आज लय बोर झालं भाऊ, लय म्हणजे लय बोर आलं कारण सकाळच्या 8 वाजेपासून घराच्या बाहेर निघलो होतो तर आता जवळ 4, 4:30, 5 वाजले. लय बोर होऊन गेला दिवसभर. चाल जयश्री चाल. जयश्री गाडीत बसते बरं का आता चालल्या जो घरी. आणि जयश्रीला दिवसभर उलट्या बिल्या आल्या भाऊ, लय म्हणजे लय उलट्या आल्या. त्याच्यामुळे आखीरच बोर झालो मी. ती गोळ्या घेत नाही काही घेत नाही, डायरेक्ट गाडीत बसते. तिला म्हणलं गोळ्या घ्यायचा आहे तर गोळ्या की घेत नाही होती. आता बसली फायनल गाडीमध्ये. आता जातो आम्ही घरी भाऊ. चलो आता सीट बेल्ट वगैरे लावून घेतलं आम्ही. आलो आता लढून आलो पण किती वेळ झोपेली डायरेक्ट उलट्या करून परेशान शेट. काय गोळी घेतली ती याची काय त्याला मळमळीची दुपट्टीला शेडची डायरेक्ट. आता झोपेली आता उठले. आता वाजले 8. चला बाय बाय. बोला 2 शब्द. नाही बोलू शकत राहू द्या मग काय बोलते तो पण मला झोपरली. चला बाय बाय. माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर मला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. चलो बाय बाय.